राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की 2008 पासून सुरू झाली। परंतु हयात असताना दिबा पाटील साहेबांनी स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नको सगळ्याच बाबतीत, कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते। त्यांचे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे। त्याच्यानंतर 2008 पासून चालू झाल्यानंतर आपण मधल्या काळात पाहिलं असेल खूप मोठं आंदोलन उभं राहिलं। मला वाटतं लाख लोकांचं आंदोलन झालं, ज्याची दखल राज्य सरकारने घेतली। त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला। आता तो प्रस्ताव पाठवून साधारणतः 3 वर्षे झाली। मी खासदार झाल्यानंतर मीही याच्यात पाठपुरावा केला। एक समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला। मी जेव्हा पत्र लिहिलं मलाही पत्राचं उत्तर आलं की विचाराधीन आहे। त्यानंतर जेव्हा 4 जूनचा मोर्चा होता, बरंच म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर ती रॅली असेल, तर ती रॅली 4 जूनची होती का? 4 का 24 जून? हा 24 जून बाईक रॅली होती। 24 जूनची जी रॅली होती तर त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते, कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं आणि तरीसुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो। पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता आणि तिथं मग आम्ही थांबलो। मी जे आमचे अध्यक्ष होते दशरथ पाटील साहेब यांच्याशी चर्चाही केली। ते बोलले का संजू नाईक साहेब येतात, आम्ही अर्धा तास थांबलो। ते न आल्यामुळे आम्ही रॅली चालू केली। परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं का काहीतरी नामकरणाच्या बाबतीत अडथळा आहे आणि म्हणून मग मी 30 जुलैला स्वतः लोकसभेत बोललो। संसदेत बोलल्यानंतर खरं म्हटलं तर ते आम्हाला उत्तर यायला हवं होतं आतापर्यंत, परंतु त्या बाबतीत आता मला उत्तर नाही परत आलं आणि म्हणून आता जसं कालावधी लोटत गेला आणि याचं उद्घाटन विमानतळाचं हे जवळ आलं, जवळजवळ तुम्हाला माहीत असेल 30 सप्टेंबर हे नक्की झालं होतं। तर त्याच्यामुळं साहजिकच त्याच्या अगोदर शासनाचं लक्ष वेधायला हवं किंवा शासनाला जागा करायला हवं, म्हणून मी ती कार रॅलीचं आयोजन केलं होतं। कार रॅलीचं आयोजन झालं। कार रॅलीच्या आयोजनानंतर आत्तापर्यंत तरीसुद्धा शासनाने भले 30 तारखेचं पोस्टपोन झालं, परंतु आता मला वाटतं 8 तारखेचा उद्घाटनाचं आहे आणि आमचं तेव्हाही म्हणणं होतं, आजही म्हणणं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असेल तर त्याप्रमाणे शासनाने जसं बोललं आहे तसं चालावं, अन्यथा आमचं आजही म्हणणं आहे। मागच्या मीटिंगमध्ये तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो, शनिवारी म्हणजे साधारणतः 10 दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते, सर्वपक्षीय होते, मीही होतो। त्याच्यात आमचा निर्णय झाला की बा ठीक आहे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ। मला विचारणा झाली का तुझं काय म्हणणं आहे, तर मी बोललो ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी जर सांगितलं की 100% हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच एवढं बोललं तरी ठीक आहे, आपण पुढच्या आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू। त्यांनी सांगितलं ठीक आहे 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ। त्या गोष्टीला आता 10 दिवस झाले, अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली आणि योगायोगाने बघा मागच्या सोमवारी आपल्याला कल्पना असेल मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते, गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते, पण तरीसुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही आणि त्याच्यामुळं एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला तर संशयाचं वातावरण आहे आणि अनेक चर्चा येतात की ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे, त्या नावाविषयी चर्चा चालू आहे, परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे। माझं म्हणणं 3 वर्ष झाली, अजून तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही। आपण सांगा ना 3 वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील? मग जर तुम्हाला द्यायचंच आहे, महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि केंद्र सरकारसुद्धा पॉझिटिव्ह आहे, तर मग अडलं आहे कुठं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडंफार का नासुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या 6 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। साधारणतः 2 ते 3 लाख लोक घेऊन आमच्या समाजाची सगळीच लोक येतील,
समाजाची सोडावं. ॲक्च्युली दिवा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना. स्त्री भ्रूण हत्येचा जो कायदा केला हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे. जो जमिनीचा 12.5% कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे. कुळ कायदा, या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आव्हान करणार आहोत. आणि यावेळेस धडक म्हणजे मोर्चा आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल. आणि आम्ही तेव्हाही बोललो, आजही सांगतो की जर दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही. तेच तर सांगा, चालू होऊ देणार नाही म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे ना, आम्हाला आत सोडणार नाही पण बाहेरून तर आम्ही सगळं काही करू शकतो ना. रामशेठ ठाकूरने काल सांगितलं की तुम्ही तुमचा काय संबंध आहे, तुम्ही कुठे होतात ते दिवस आणि आता अचानक शेअर घेण्याकरता तुम्ही आलात. बघा एक सांगू का, रामशेठ ठाकूर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आदर करतोय. परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचाही पहिले काही संबंध नव्हता. तेही 2021 नंतर याच्यात आले. जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा, तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते, मीही नव्हतो, कोणीच नव्हतं. तेव्हा ह्या सगळ्या ज्या आमच्या संस्था सागरी जेवढे काय आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या, या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं. त्यावेळेस कोण नव्हतं. पण बघा आता ठीक आहे हो, त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले. मी आजही सांगतो का ठीक आहे, ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांनी पण आमचा आदर करायला हवा, अनादर तर करू नये कमीत कमी, बरोबर आहे ना. आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरे बोलत असतील, उपऱ्यांना कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये. आणि मी हेही सांगतो की मी आजही त्यांना विनंती करतो आहे का मी खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे, मी तुमचा आदर करतो, तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये बाळामामा तुमच्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे. मला काहीही बोलता येतं. परंतु सध्या विषय काय आहे, सध्या विषय हा आहे की त्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. सध्या रामशेठ ठाकूर साहेब, बाळामामा सगळे बाजूला ठेवा. 7 तारखेच्या आंदोलनाला रामशेठ ठाकूरांनी आमंत्रण करणार ना, मी सगळ्यांना आमंत्रण करणार. आणि अगोदर पण सांगतो, त्यांनी कबूल केलं ना का तेव्हाही त्यांना आमंत्रण. आता त्यांच्या कालची ती हे वाचलं मी, त्यांनी सांगितले का माझंही नाव घेतलं. तर ॲक्च्युली आमची त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं नावच नाही आम्ही घेतलं. आता ते कुठल्या मीडियावाल्यांनी कोणी नाव घेतलं असेल ते त्यांनाच माहिती आहे. पण आम्ही स्वतः नव्हतेच तर नाहीच नाव घेणार ना, कशाला नाव घेणार. सर, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा ह्याला विमानतळाला नाव द्यायचा प्रस्ताव आला होता त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की हे मुळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक भाग असल्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. त्यामुळे एखाद्या विमानतळाला एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव दिल्यानंतर ते नाव म्हणजे जो विमान कायदा आहे त्याच्यानुसार नाव बदलता येत नाही, एकच नाव राहतं. त्यामुळे उद्या भविष्यात बाळासाहेब ठाकरे असतील त्यांनी तेव्हा गेली किंवा कोणी इतरांचं नाव देण्याचा जरी प्रस्ताव आला तरी ते नाव बदललं जाऊ शकत नाही. त्यामुळे तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की ही जी नावाची जी मागणी आहे ती निरर्थक आहे. त्याने तुम्ही आता खासदारात दिली त्यामुळे ती अडचण निर्माण होते का असं मला वाटतं. नाही नाही, बघा एक लक्षात ठेवा, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे फरक आहे, हे फरक आहे ना. आणि एक लक्षात ठेवा, हे असं विमानतळ आहे ज्याची फक्त घोषणा झाली 2008ला आणि त्याच दिवशी मागणी झाली की या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं. त्याच वेळेस 2008ला म्हणजे. आणि हे जे असं त्या विमानतळाचं नाव वेगळं आहे, या विमानतळाचं वेगळं आहे, उद्या पुण्याचाही वेगळा पार्ट चालू आहे, सगळीकडचे चिपी विमानतळ आहे त्यांच्या नामकरणाचा एक वेगळा विषय आहे. हे सगळे वेगवेगळे विषय आहेत. पण तुम्ही पाहिलं असेल या सगळ्यात जास्त आग्रही मागणी आंदोलन हे या विमानतळाच्याच नामकरणासाठी झालेलं आहे, बाकी कुठल्या विमानतळाच्या नामकरणासाठी झालेलं आहे. तुम्ही मला सांगा ना, स्थानिक भूमिपुत्र एवढे कधी एकवटले आहेत. तुमचा मुद्दा बरोबर, त्याच्या ह्याने कोण की विमान त्यामुळे विमान जो एअरपोर्टचं जे हे आहे त्यामुळे ते कायद्यानुसार ती अडचण येते का. कारण की केंद्राकडे तो प्रस्ताव गेला 3 वर्षापूर्वी, त्याच्यानंतरही प्रस्ताव गेल्यानंतर तो जो हे त्या कायद्यानुसार ही अडचण येते का नामकरणाची. नाही नाही, कॅबिनेटमध्ये जर तो मंजूर होत नसेल
याच्या केंद्रीय याच्यामध्ये, तर ती अडचण आहे का? मला तो आहे विचारायचं. नाही बघा, कायद्यानुसार अडचण असते तर माझ्याकडे एक पत्र आहे, मी तुम्हाला देतो. केंद्र सरकारने मला उत्तर दिलेलं आहे. केंद्रीय मंत्री महोदयाने राममोहन नायडू साहेबांनी 4 जूनला, मी मेमध्ये त्यांना ॲप्लिकेशन दिलं होतं किंवा या विमानतळाला असं नाव देण्यात यावं. तर त्यांनी मला पत्रात दिलेलं आहे की बाबा या महाराष्ट्र शासनाकडून ठराव येऊन एकच नाव आलेलं आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल विचार करत आहे, केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जर तसं काय असतं तर कायदेशीर त्यांनी सांगितलं असतं किंवा अशी आमची अडचण आहे, पण हा कायदेशीर भागच नाही हो याच्यात. आणि मुंबई, नवी मुंबई एक्सटेन्शन हे नाही वेगळं आहे. म्हणजे जर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की आम्ही आंदोलन करणार 6 तारखेला, बरोबर आहे, आणि 8 तारखेला उद्घाटन होणार. मग उद्घाटन होताना विमानतळाचं बिना नावाचं जे उद्घाटन होणार, नवी मुंबई सांगितलं ना, म्हणून तुम्हाला सांगितलं ना. आता ते काय बोलतात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, म्हणजे तुम्ही जे बोलता ना ती कायदेशीर अडचण नाही. मुंबई एअरपोर्ट वेगळं आहे, नवी मुंबई वेगळं आहे. नाही आम्ही बघा, आमचं आंदोलन म्हणजे आम्ही एक कराव्या गावाचं लोकेशन ठरवलेलं आहे, तिथं सगळे लोक जमतील, तिथून आमचा लाँग मार्च निघेल करावे गाव, तिथून आमचा लाँग मार्च निघेल आणि तिथून आम्ही विमानतळाच्या इथे प्रवेशद्वारावर जाऊन धडक मोर्चा देऊ आणि तिथे एक अर्ध्या तासाचं हे होईल, भाषण होईल. 5 ते 6 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असा संघर्ष यातून आपल्या बोलण्यातून दिसतंय. तर त्या अनुषंगाने आणि दुसरं म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की काहीतरी वेगळी नावं देण्याची चर्चा चाललेली आहे, हे सोडून तर कुठली नावं तुमच्या कानावर आलेली आहेत? बघा आता एक नाव तर मी नाही बोलू शकत, बाकी टाटांचं नाव तर खूप चाललं होतं आणि हे सगळ्यांना सर्वस्वीत आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आजही सांगतो का इथं सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हा आमचा विषयच नाही. त्यांची मागणी दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं, माझी मागणी, आम्ही सगळे प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहोत. आता त्यांची जी रॅली होती कृती समितीची 24 जूनची, त्या रॅलीमध्ये मी सहभागी होतो ना, तर मी सहभागी नव्हतो थोडा. त्याच्या अगोदरच्या पण जेव्हा झाशीला कार्यक्रम झाला होता तिथे मी गेलो होतो. असं काय नाही, पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने. आणि बघा याच्यात माझं तर पहिल्या दिवसापासून स्पष्ट म्हणणं आहे की कुठलंही राजकारण येता कामा नये. कारण अगोदरच मी मुद्दाम जुन्या आठवणी सांगितलं होतं त्यावेळेस की ज्यावेळेस आगरी सेना आमच्याकडे स्थापन झाली त्यावेळेस राजराम साळवींनी जे काही मेळावे केले होते साळवी साहेबांनी, मला वाटतं घोटीचा मेळावा झाला होता, भायंदरचा झाला होता, मनीषानगरचा, लाखोच्या संख्येने लोक होते. पण नंतर त्याच्यात राजकारण घुसल्यामुळं समाजाची संघटनाच संपून गेली. तर आता माझी सगळ्यांना एवढी विनंती आहे, तुम्ही बघा अगोदर मी कुठल्या याच्यात कुठल्याही नेत्याविषयी मी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही. उलट मागच्या 10 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही गेलो, BJPचे सगळे व्यासपीठ होतं, मी सगळ्यांचे आभार मानले की चला या निमित्ताने आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत, ही सगळ्यासाठी चांगली गोष्ट आहे. असे सगळे संघटित झाले तर जे काय अनेक विषय आहेत ना तेही विषय मार्गी लागतील, असा काही विषय नाही. एक करून नाही बघा, आत्ता पहिल्यांदा तर मी आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेतो, बरोबर आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो, मी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील साहेब यांना अगोदर भेटलो आहे. त्यांना मी सांगितलं की आता उद्घाटनाचा वेळ जवळ आलेला आहे. दुसरी गोष्ट 2 ते 3 दिवसात आपली मिटिंग मुख्यमंत्री महोदयांकडे होणार होती, त्याला 7 दिवस झाले, आता तर 8-10 दिवस झाली नाही, तर आता थांबायची वेळ नाही. त्याच्यामुळं आपण सोबत करू, मी करेन, कसं करेन आपण करूया. जर उद्या त्यांनी जरी सांगितलं, पण मी तर सांगणारच आहे. मी तुम्हाला काय बोललो, ही प्रेस कॉन्फरन्स आहे, आता इथूनच आम्ही परमिशनसाठी जाणार आहोत आणि उद्या परवा 2 दिवसात सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार असतील, खासदार असतील, कृती समितीच्या अध्यक्षांना मी स्वतः भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायची जबाबदारी मागच्या मीटिंगमध्ये जी नोव्हेंबर झाली होती ती गणेश नाईक साहेबांवर दिली होती. गणेश नाईकांशी तुमचं काय बोलणं झालं? नाही, ॲक्च्युली त्या मीटिंगमध्ये तुम्ही असाल कदाचित, त्या मीटिंगमध्ये असं ठरलं सर्वानुमते की गणेश नाईक साहेबच मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतील. मी बोललो हरकत नाही, किती दिवसात मीटिंग करायची, त्यावेळेस संजू नाईक साहेब होते, 2 दिवसात मीटिंग करूया. मी बोललो हरकत नाही.
त्यावेळेस रामशेठ ठाकूर साहेब होते, कपिल पाटील होते, संजय भाऊ होते, सगळे होते आम्ही. तर ते 2 दिवसाचे 10 दिवस झाले ना, आणि आता 8 तारीख वेळ आली. आम्ही त्याही वेळेस मी बोललो ना की नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भेटूया. पण आता त्याच्यात अडचण मला माहीत नाही का, म्हणजे वेळ घेतली नाही का वेळ मिळाली नाही. ते तुमचं काही संभाषण झालं का नाईक साहेबांबरोबर? नाही, माझं काही संभाषण तिथं सगळ्यांचं संभाषण झालं ना. नाईक साहेब तिथं सगळ्यांशी फोनवर बोलले ना, तर मी 2 दिवसात मिटिंग करून देतो. आणि बघा योगायोगाने काय, ती शनिवारची मिटिंग होती. योगायोगाने सोमवारी मुख्यमंत्री महोदय ठाण्यातच होते, मागच्या सोमवारी, बरोबर आहे. गुरुवारी नवी मुंबईत होते, तरीसुद्धा भेट नाही झाली. बाकी काय, आता मी आजही सांगतो ना, उद्या नाईक साहेबांनी मला सांगितलं फोन करून की मुख्यमंत्री महोदयाने वेळ दिलेला आहे आणि ते आपल्याला सांगतात की हे नाव लावणारच, तर मला उद्याही मान्य आहे. आणि नेतृत्व मला करायचं असं काय नाही, नेतृत्व कोणीही करावं. माझं म्हणणं आहे काम करावं. आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत ना, बस त्या भावनांचा आदर करावा, दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आदर करावा, बस. तुम्ही आता म्हणालात मागाशी की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नाव देण्याचं कारण, पण कित्येक वेळा असं होतं की नाव देऊन मोकळे होतात, पण कागदोपत्री ही नावं कुठेच नसतात. तर हे फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कागदोपत्री झालं, तुम्ही आता दिल्ली कागदोपत्री काल झालं. काल त्यांचं नोटिफिकेशन निघालं आणि एअरपोर्ट चालू करण्याविषयी त्यांना लायसन्स दिलं आणि त्या लायसन्समध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहून आलेलं आहे. तुम्ही संजय नाईक असतील, गणेश नाईक असतील, मागच्या रॅलीमध्ये दिसून आले नाही का, वाटतं कुठेतरी नाराजी आहे का त्यांची, आणि विमानची उंची कुठेतरी कमी करतात का सत्ताधारी, विमानतळाची उंची कशासाठी वाढवतात, कोणासाठी वाढवतात? बघा एक सांगतो, दिवाणची उंची सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कमी होऊ शकत नाही. उलट आम्ही त्या दिबा पाटील साहेबांच्या नादात राजकारण करायला गेलो ना, तर आमची उंची आहे ती पण संपून जाईल. त्याच्यामुळं हा उंचीचा विषय नाही आहे. फक्त काही वेळा राजकीय अडचणी असतात, काही राजकीय अडचणी असू शकतात. आता ते मला माहीत नाही काय अडचणी आहेत, असूही शकतात. तसं काही एकात भाग असेल म्हणून प्रत्यक्ष सहभागी नाही होत. आता मागच्या मिटिंगला सुद्धा संजीव नाईक साहेब आले, रामशेठ ठाकूर साहेब आले. माझं म्हणणं काय होतं की खरं म्हटलं तर जबाबदार गणेश नाईक साहेब आहेत, त्यांनी यायला पाहिजे. प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत, त्यांनी यायला पाहिजे, असं माझं म्हणणं होतं. पण ठीक आहे, कदाचित त्यांचा कार्यक्रम असेल नियोजित किंवा वेळ नसेल किंवा काय अडचण असेल, पण आता तरी कमीत कमी याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हावं. कोणी नेतृत्व करावं याच्यात काहीही वाद नाही. मी आत्ता या क्षणाला सुद्धा सांगतो, आत्ता या क्षणाच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर नाईक साहेबांनी मला फोन केला की ते नेतृत्व मी करतो. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार आहोत. ज्या नवी मुंबईकरांनी त्यांना वाढवलं, मोठं राजकारणी बनवलं, ते काय येत नाही उपस्थित का नव्हते, कारण काय त्यांनी दिलंय का? ते आता तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. निवडणुकीपासून करण्यात आली, अनेक शेतकरी लोक तिकडचे लोक आले, तेच का नाही? नाही, ते आता तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, कारण मी छोटा आहे ना. पत्र तुम्हाला कधी आलेलं आहे काय राममोहन रेड्डीचं? ते 4 जूनला 4 जूनला आलं. 4 कॉपी जून. द्या मला पाहिजे. आहे ना 4 तुमचं जून पत्र आहे कॉपी. तुम्ही नंतर इव्हेशन मिनिस्टर्स बरोबर झालं का बोललं तुम्ही त्यानंतर? भेटलो होतं ना, परत पत्र दिलं होतं ना. मी 30 जुलैला जेव्हा संसदेत बोललो ना, त्याच्यानंतर सुद्धा भेटलो. मुरलीधर मोहोळ साहेबांसुद्धा भेटलो. त्यांचं उत्तर एकच येतो टिपिकल, का विचाराधीन आहे. कालपर्यंत जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नाव झालं तोपर्यंत हे विचारधीनच आहे. हां, अरे कालची रामशेठ ठाकूर साहेबांची तुम्ही बाईट बघितली ना, ते काय बोलले का चालू होण्याच्या अगोदर नाव देणारच आहेत विमानतळावर. तर आता अजून नोटिफिकेशन निघत नाही, अजून चान्स आहे, संधी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 7 तारखेला संध्याकाळपर्यंत येऊ शकतं. नाही, 7 तारखेला कॅबिनेट आहे केंद्राची, तर कदाचित त्या कॅबिनेटमध्ये घेतला तर होऊ शकतो. नाही, पण आता एवढं सगळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फायनल म्हणजे जवळपास त्यांनी दिलं ना, मग ह्याच्यानंतरही सत्ता विचारधीनचं केंद्राकडून उत्तर येते. मग ह्याच्यानंतरही सत्ताधारी भाजपाचे किंवा सत्ताधारी इतर पक्षातले लोक गप्प काय ते, त्यामध्ये तुमच्या समाजातले काही प्रमुख त्याचे त्यांच्या त्या पक्षांमध्ये आहेत, मग ते का आवाज उठवत नाही? आता ते का उठवत नाही तो त्यांचा विषय आहे. पण बघा, एक लक्षात ठेवा, हा विषय जो आहे ना, हा कुठल्या एका पक्षाचा किंवा कुठल्या एका नेत्याचा विषय नाही. हा पूर्ण स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे.
तर त्याच्यामुळे सगळ्यांनी संघटित व्हावं. एक मी तुम्हाला सांगितलं ना, मागे एका पत्रकाराने मला विचारलं की तुम्ही कपिल पाटीलला समर्थन द्याल का, कपिल पाटील तुम्हाला समर्थन देईल का. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की आम्ही एकमेकाला देऊ का माहीत नाही, पण आम्ही दोघे दिवा पाटील साहेबांना समर्थन देतो आणि विषय तोच आहे ना, तसंच व्हायला पाहिजे. मामा, आता तुम्ही सांगितलं म्हणजे प्रकल्प आपला कृती समितीविषयी आणि याच्याविषयी, म्हणजे कृती समिती आणि तुमचे काही सत्ताधारी नेते म्हणजे प्रकल्पग्रस्तांना तुम्हाला गुमराह करते का, हो नाही ठीक आहे आंदोलन करू नंतर नाव देऊ, असं काय म्हणजे असं होतंय का, काल त्याच्याकडून केला जातोय का असं? आता त्याला गुमराह नाही बोलू शकत. कदाचित त्यांना तसं समोरून आश्वासन मिळत असेल का आम्ही देतो म्हणून ते आम्हाला सांगत होते, पण आता त्यांचा तोही विषय संपून गेला. तर आता 8 तारखेचं जर उद्घाटन होतं आणि आत्ता ते जे नोटिफिकेशन निघालं त्याच्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव आलं, तर आता तर ते आम्हाला बोलू पण शकत नाही की नाही नाही ते होणारच आहे. तुम्ही आता गोवा विमानतळाचा उल्लेख केला, गोवा विमानतळाला उद्घाटनाच्या अगोदर नाव दिलं होतं. हां बरोबर. मनोहर मला वाटतं इंटरनॅशनल हो, एअरपोर्ट. मनोहर पर्रिकर, आज मोपा. मला वाटतं एरोड्रोमचं लायसन आलं तर त्याच्यावर नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची. हो, त्याच्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो ना. पण आता मग अच्छा, आता तुम्ही 7 तारखेचं आंदोलन आहे, एक मिनिट हा. हे काल जे परमिशन मिळालंय त्याच्यामुळे आहे काय? नाही नाही, आम्ही 2 दिवस नाही, म्हणता नाही तुम्हाला नाव दिलेलं आहे हो हो हो, हां, प्रश्नच म्हणून नाही. आहे ना? नाही नाही, नाव दिलं आहे म्हणूनच तर आहे ना. म्हणून तर आमचा आग्रह काय आहे की राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं, तर आमचं आंदोलन त्याच्यासाठीच आहे ना, तर ते नाव आता द्यावं. जे बोललात ना तुम्ही, काल जे परमिशन दिलेलं आहे, परमिशनवर हे नाव दिलं आहे, त्यांचं नाव दिलेलं नाहीये, नाही. म्हणून हे आंदोलन आहे. हो हो, बरोबर ना? आहे, बरोबर आहे ना. मामा, ही कृती समिती स्थापन झाली याच्यावर तुम्ही काय ऑब्जेक्शन नाही घेतलं? म्हणजे जे रामशेठ ठाकूर या कृती समितीचे आहेत, त्यांनी दिबा पाटलांचा पराभव केला होता. मला वाटतं दिनेश पाटील साहेब- नाही नाही, ॲक्च्युली कृती समितीचे ते उपाध्यक्ष आहेत, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील असं आहे. कृती समितीचं आणि कृती समितीच्या अध्यक्षांचं काय म्हणणं? तुम्ही आता एवढं सगळे ऍग्रेसिव्ह तुम्ही आता भूमिका घेतात 7 तारखेला मोर्चा काढताय. ॲक्च्युली काय आहे, कृती समितीची भूमिका काय आहे? मी कृती समितीच्या अध्यक्षांना भेटलो स्वतः गुरुवारी, त्यांना मी सगळं सांगितलं. तर त्यांचं म्हणणं काय होतं की आपण दसऱ्याच्या नंतर बसूया आणि चर्चा करूया. आता मला एक सांगा, 8 तारखेला उद्घाटन होते, आता हे काल ते जे नोटिफिकेशन निघालं कामासंदर्भात किंवा एअरपोर्ट चालू करण्याचं लायसन्स, तर त्याच्यात पण नाव आलं, तर आता आपण बसायचं कधी, ठरवायचं कधी, असं चालतं का? मामा, कृती समितीची बैठक 3 तारखेला होते, त्याला आपल्याला निमंत्रण आहे का? नाही, अजून तरी नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी जर तिथनं प्रस्ताव पाठवलेला त्याला केंद्रात का नाही सर्वपक्षीय नेते त्या प्रस्तावासाठी आग्रही राहत आहेत? ते आता मलाही कल्पना नाही. सगळे भेटतो, बाकी ते त्यांच्या संस्थेने जाऊन भेटले, मी माझ्या संस्थेने जाऊन भेटलो, केंद्रीय मंत्री महोदय सगळे भेटले. तुम्ही संसदेमध्ये प्रश्न विचारल्याशिवाय कृती समिती किंवा या नामांतरामध्ये फारसे योगदान नाही असा एक आक्षेप देण्यात आला. खरं आहे ना. अरे मी नाही कुठं सांगतो, जेव्हा मी खासदार नव्हतो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जायचो. आता मी खासदार झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या, बरोबर आहे, आणि मी माझ्या जबाबदारीने आता वागायला लागलो. मला माझी जबाबदारी कळली म्हणून मी, बघा एक लक्षात ठेवा, ही मला करायची गरज नव्हती. साधारणतः 1.5 वर्षापासून हे सगळं शांत होतं आणि 24 जूनच्या रॅलीमध्ये जर सगळी सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्ष सगळे लोक आले असते ना, तरीसुद्धा मी आंदोलन नसतं केलं. पण कोणीच नाही दिसत, एकही माणूस नव्हता. 24 जूनच्या रॅलीलाही कृती समितीला विश्वासात घेतलं नाही असा आक्षेप होता. नाही, कृती समितीचीच रॅली होती, रॅली कृती समितीचीच होती, माझी नाही बोलत मी. 24 जूनची कृती समितीची रॅली होती. अभिवादन करायला ही रॅली काढताय असं तेव्हा सांगण्यात आलं, असं काल आक्षेप घेतला. आक्षेप नाही. मी जे बोललो किंवा रामशेठ ठाकूर साहेब जे बोलले ते बरोबर बोलले. कारण मी ॲक्च्युली सांगतो, माझा विषय काय होता की सगळे शांत झाल्यात, कोणी विषय घ्यायला तयार नाही. 24 जूनच्या रॅलीमध्ये एकही सत्ताधारी पक्षाचा माणूस आला नाही, म्हणजे नक्की काहीतरी अडचण तर आहेच, बरोबर आहे. म्हणून फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, आणि कृती समिती एकटीच काम करतो अशातला भाग नाही. अनेक संस्था आहेत, आता यांची आगरी कोळी युथ फाउंडेशन संस्था आहे, अशा अनेक आमच्या संस्था आहेत ज्या काम करतात याच्यासाठी. या सगळ्या ज्या संघटना एवढे वर्ष काम करतात त्यांना समर्थन देण्यासाठीच मी गेलो होतो. मी तेव्हाही बोलतो, आजही बोलतो. परंतु आता ठीक आहे, आता तुम्ही वेळ बघत असाल, आता तर उद्घाटनाची वेळ आली. आत्ता हे लोक काय बोलतील, किती दिवस काय सांगत होते का उद्घाटनाच्या अगोदर नाव लागणार किंवा उद्घाटनानंतर नाव लावणार.
आत्ता काय उत्तर आहे यांच्याकडे? नाही, पण आता कृती समितीची तर भूमिका तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोबाईल झालेला ते वाटतं. दुसरी गोष्ट, तुम्ही आता ह्या आंदोलनामध्ये साताऱ्यातलं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये इतर जे राजकीय पक्ष, विरोधी पक्ष म्हणजे उभाटा झाला किंवा काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या पक्षातील लोकांना पण सामावून घेणारा त्यांच्या नेत्यांची काही चर्चा झाली आहे का, आणि त्या लोकांची भूमिका काय आहे या संदर्भात? बघा, सध्या तरी असा विषय होता, आमच्या समाज बांधवांचं, भूमिपुत्रांचं म्हणणं असं होतं की याच्यात कुठलाही राजकीय पक्ष किंवा इतर म्हणजे या एरियात सोडून इतर बाहेरच्या कुठल्या नेत्याचा आपण सहभाग नाही घेतलेला बरं आहे. इथल्याच नेत्यांना, स्थानिक भूमिपुत्राच्याच नेत्यांना नेतृत्व करू द्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू, अशा प्रकारचा तो सगळा ठराव होता. म्हणून त्याच्यामुळं आपण कोणाला इन्व्हॉल्व केलं नाही. पण बघा, आव्हान तर सगळ्यांच की आता मागे जेव्हा मी गेलो होते तर सगळे शेकापचे जयंत पाटील साहेबही आले होते, बरोबर आहे, काँग्रेसची लोकही होती सगळी सोबत, शिवसेनेची लोकही होती, शिवसेना उद्धव गटाची लोक होती, सगळे होते. असं काही नाही, म्हणजे जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना आपण आवाहन केलं आणि ते सगळे लोक आपल्या ह्याच्यात होते. 2 ते 3 लाख लोक असतील, आणि तेही सांगतो एवढ्या कमी वेळात आहे म्हणून. कारण हे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे, आम्ही परवाच्या दिवशी ठरवलं ऑलरेडी, परंतु काल जेव्हा ते सगळं हे आलं, एअरपोर्ट चालू करायचं, हां, नामकरण झालं, मग ही अर्जंट मला वाटतं मी कालच सगळ्यांना मेसेज टाकले आणि ही आज मीटिंग लावलेली आहे प्रेस कॉन्फरन्स, आणि इथून आता परमिशनसाठी जातो आहे नवी मुंबईला. म्हणजे हे सगळं आम्ही आज करतो आहे. आणि तुम्ही विचार करा, माझ्याकडे 4च दिवस आहेत, परंतु मला कल्पना आहे मागची रॅलीसुद्धा मी 5-6 दिवस अगोदरच काढली होती. त्या रॅलीला किती प्रतिसाद होता आपणही पाहिला असेल. त्याच्यामुळं आता तर लोकांच्या भावना ज्या आहेत ना त्या खूप तीव्र आहेत. नामकरणाचा विषय केंद्र सरकारकडे आहे, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट का मागताय? असं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची सत्ता दिल्लीत आहे ना. बरं, बघा, मला एक सांगा, मुख्यमंत्री याच्यात मधला मार्ग काढू शकतात का नाही काढू शकत? माझं म्हणणं, मी सर्वपक्षीय संबंध सर्वश्रुत आहेत, मग तुम्हाला भेट मिळू शकत नाही का मुख्यमंत्री? नाही, ॲक्च्युली आता यांनी ठरवलं की आपण गणेश नाईक साहेबांच्या तोंडी भेटू, हरकत नाही, मी कशाला भेट घेऊ? सगळ्यांचं ठरलं आहे, सगळे मिळून जाव. नाही भेट झाली, बघा, मी मागच्या याच्यात आवाहन केलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आंदोलनासारखा एवढा मोठा, तुम्हाला माहिती आहे किती मोठा गहन प्रश्न होता, तो मार्गी लावला, तर आमचाही लावावा ना, आम्हाला काय अडचण आहे, आणि ते लावूही शकतात. परंतु आतापर्यंत तरी यांनीच, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सांगूसुद्धा आम्हाला सध्या वेळही भेटली नाही अजून. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, कृती समितीचे अध्यक्ष आहेत, ते त्या पक्षाशी संबंधितच व्यक्ती आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडून पण जर उपमुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाहीये तर तुम्ही त्यांच्या थ्रू तुम्ही पुढे का नाही जात आहे? नाही, आत्ता मॅडम बघा, हे 8-10 दिवस थांबणं तर गरजेचं होतं, कारण ह्यांनी सगळ्यांनी सर्वानुमते आमचा ठराव झाला किंवा गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भेटू. परंतु त्यांनी तेही सांगितलं 2 ते 3 दिवसात सगळे नेते होते, रामशेठ ठाकूर साहेब होते, मी होतो, संजय भाऊ होते, कपिल पाटील होते, संजू नाईक साहेब होते, सगळ्यांसमोर ठरलं 2 ते 3 दिवसात भेट घेऊ. 2 ते 3 दिवसात जरी बोलले तरी 1 आठवडा थांबणं आपलं गरजेचं आहे. आता 8-10 दिवस आम्ही थांबलो ना, आता आजपासून आमची भूमिका चालू होईल ना. कारण बघा, असं का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे ना, राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे, बस ती आमची मागणी पूर्ण करावी, आणि त्याच्यासाठी आम्ही भेटणार ना, शिंदे साहेबांना सुद्धा भेटणार, प्रश्नच येत नाही. तुम्ही जे नाव मगापासून एक नाव टाळताय, म्हणजे त्यांच्या मनामध्ये 2-3 नावं आहेत, केंद्राच्या मनामध्ये 2-3 नाव आहे, जे नाव तुम्ही एक नाव घेऊ शकता. नाही, ते मॅडम काय होतं, त्यांनी मन बनवलं असेल की आम्हाला तेच नाव द्यायचं. मॅडम काय होतं, काही गोष्टी समजून घ्या, नाही बोलू शकत. एक तर तुम्हाला बोललो, आणि आता असं तर त्यांनी नावच देऊन टाकलं ना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिलं नामकरण झालं. मॅडम, हा जो तुम्ही म्हटलंय की नाव देऊन टाकलं, या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं गेल्या 4 दिवसापूर्वी श्रीमती गाडी शतपथून गोयल की कुठलेही मुंबई एअरपोर्ट असो, नागपूर असो, हे अंतिम नामकरण नाही आहे. मुंबई विमानतळाचं नावही नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलं, नागपूरचे कसं झालं, तर हे अंतिम नाही आहे. याला जरी बारकोड आला किंवा हे नावाचं सर्टिफिकेट आलं तरी आपण त्याचं नामकरण ची प्रक्रिया पुढे करता येते. असं बघा साहेब, हे त्यांनी जे बोललं, पण
त्यांनी जे बोलले ते योग्य आहे का? ऑलरेडी ह्या नावाविषयी वादच नाही आणि महाराष्ट्र सरकारने एकच नाव पाठवलेलं आहे, बरोबर आहे. मग तरीसुद्धा तुम्ही का देत नाही, का थांबवता? अजून नाही झालं तुमचं म्हणणं काय? वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष का थांबवायचं? बघा अडचण असते किंवा एक नाही 4 नावं गेल्यात त्याच्याविषयी चर्चा चालू आहे, कुठलं द्यायचं तरी चालेल, पण राज्य सरकारने एकच नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो काही विषयच नाही ना अडचणीचा. तुम्ही 6 तारखेला आंदोलन ठेवलंय आणि 8 तारखेला एअरपोर्टचं उद्घाटन आहे, तर पंतप्रधान येणार का? तुम्हाला परमिशन मिळेल का पोलिसांची? परमिशन नाही मिळेल तरी आम्ही आंदोलन करणार ना. आंदोलन करणं आमचा अधिकार आहे ना, तो लोकशाहीत अधिकारच आहे आमचा, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.